नमस्कार मंडळी, हा माझा मोठा व्हिडिओ आहे. पहिल्यांदाच बनवते आहे मोठा व्हिडिओ मी, तर प्लीज तुम्ही समजून घ्या. काही चुकलं वगैरे असेल तर. चला, मी टेरेसला झाडं लावणार आहे. खूप दिवस झाले झाडं आणून ठेवली होती, पण लावायला काही वेळच मिळत नव्हता. फायनली आत्ता वेळ भेटला आहे. खूप छान अशी फुलं येऊन गेलीत झाडांना आणि भरपूर अशा कळ्या पण आलेल्या आहेत. झाडं तुम्ही नर्सरीमधून आणलीत की दुसऱ्या दिवशी लगेच लावत जा. खूप दिवस झाडं ठेवली की मग खराब होतात. माझ्याकडूनही तेच झालं आहे, म्हणून मी आज झाडं लावून घेत आहे. बघू शकता तुम्ही. ही ना जास्वंदीची फांदी आहे बरं का. म्हणजे आमचे इथले एक दादा आहेत, त्या दादांनी मला त्यांच्या गार्डनमधून जास्वंदीची फांदी दिली होती. ती फांदी मी नुसती अशी मातीमध्ये आणून रोवली होती. तुम्ही बघू शकता. ती फांदी इतकी छान, त्या फांदीची ग्रोथ झाली आहे की त्याला छान अशा मुळ्या आलेल्या आहेत आणि त्या फांदीला छान अशी पानं वगैरे आलेली आहेत. खूप छान झाड फुटलेलं आहे ते. तुम्ही बघू शकता मंडळी. म्हणजे बऱ्याच जणांना असं वाटतं ना की नुसती फांदी लावल्याने झाड येतं का, त्याचा काही उपयोग होईल का, येतं की नाही, हाच मोठा प्रश्न असतो प्रत्येकाला. तर मी सांगते तुम्हाला की हो, येतं. मी स्वतः हे करून बघितलेलं आहे. माझ्याकडे अशी बरीच झाडं आहेत की मी ती नुसती फांदी लावून ती छान अशी फुटलेली आहेत. बघू शकता. तर मी आता ते त्या कुंडीमधून काढून दुसऱ्या कुंडीमध्ये लावत आहे सेपरेट, कारण की त्याला छान अशी मुळं पसरण्यासाठी छान अशी मोकळी जागा हवी असते. बघू शकता तुम्ही. मी आता दुसऱ्या कुंडीमध्ये ते ट्रान्सफर केलेलं आहे.
या झाडाविषयी सांगायला मला तर खूप आवडेल मंडळींनो। हे जे मी झाड जे आहे ना, जे अशी लांब लांब पानं आहेत, जे मी आता बाजूला करत आहे, हे झाड सांगायचं म्हणजे तुम्हाला माझ्या कुंडीमध्ये आपोआप आलेलं झाड आहे। नाही मी त्याची कधी बी लावली होती, नाही रोप लावलं होतं। म्हणजे तसं खूप दिवस झाले माझ्या कुंडीमध्ये ते झाड येत होतं आणि मला वाटायचं की अरे कशाचं झाड असेल हे, म्हणून मी ते झाड बाजूला करून टाकून देत होते आणि ते परत परत कोंब येत होते आणि ते झाड येत होतं। मग नंतर मी ठरवलं हे झाड आपण ठेवून बघूयात नक्की आहे तरी कशाचं। तर खूप दिवसानंतर ती 2 झाडं आली आणि त्याला असं छानसं गुलाबी कलरचं फूल आले, 2-3 फूल आले त्याला। तुम्ही माझ्या डीपीला, यूट्यूबच्या डीपीला बघू शकता, जे फूल आहे, जो डीपी ठेवलेला आहे तो याच झाडाचं फूल आहे ते। आणि त्याच्या बाजूला अजून एक झाड आलेलं आहे, म्हणून ते झाड मी आता वेगळं दुसऱ्या कुंडीमध्ये लावणार आहे। आणि हे जे फुलाचं झाड आहे, म्हणजे ह्या झाडाचं नावच माहीत नाही आहे मला। तुम्हाला जर ह्या झाडाचं नाव माहिती असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण की मी खूप दिवस झालं या झाडाचं नाव शोधते आहे, पण मला अजूनही माहिती नाही आहे। आणि हे झाड आता मी एकाच कुंडीमध्ये लावलेलं आहे आणि त्याच्याबरोबर दुसरं एक आलेलं होतं, ते मी बाजूला केलं आहे, ते मी आता दुसऱ्या कुंडीमध्ये लावणार आहे। अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे या झाडाची, की इतर झाडांची फुलं बघा आज उमलली की उद्या गळून पडतात, सुकतात। तसं ह्या झाडाची फुलं उमलल्याच्या नंतर 3 ते 4 दिवस आहे अशी राहतात, अजिबात सुकत नाही आणि गळतही नाहीत। ते बघून मला तर खूपच छान वाटलं आणि ते बघायलाही खूप सुंदर दिसतात फुलं। तुम्ही माझा डीपी बघा, तुम्हाला कळेलच। अशा प्रकारे आपली सर्व झाडं लावून झालेली आहेत, बघू शकता तुम्ही। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।